नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर सुहास मोरेंचं एक शेत असं आहे की तिथं सर्व प्रकारच्या पद्धतीची लागवड आहे आणि आपण यापूर्वी पण हे काही दाखवलेलं आहे. तर आजही सुहास मोरे यांना आपण भेटून की त्यांची माहिती घेणार आहोत. नमस्कार सुहास. नमस्कार. की तुम्ही जे शेतात वेगवेगळे प्रयोग करत असता किंवा एक पारंपरिक बांबू लागवडीची शेती सांभाळताना त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही असं नवीन आता यावेळी काय केलेलं आहे. नमस्कार, मी सुहास मोरे आणि माझे वडील आहेत शिवराम मोरे. आम्ही यावर्षी नवीन प्रयोग करायचा ठरवला आहे की बांबूच्या पेरापासून जी रोपं तयार केली जातात ती रोपं यावर्षी आम्ही या ठिकाणी लागवड केलेली आहे. 18 जून 2026 रोजी आम्ही हे रोप लावलं होतं. या ठिकाणी आपल्याला दिसते आणि आता पाहू शकता की त्याला हा मस्त असा एक कोंब आलेला आहे. म्हणजे ते साधारण 6 महिन्यात 6 महिन्यामध्ये त्याला हा असा दमदार एक कोंब आलेला आहे. पारंपरिक लागवडीबरोबरच आपण काहीतरी रोपांपासून लागवड जर केली तर त्यापासून आपल्याला किती वर्षात उत्पन्न सुरू होईल हे बघण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी या प्लॉटमध्ये 100 रोपं लागवड केलेली आहेत जी पेरापासून बनवली होती. पारंपरिक आमची 2-2.5 हजार बांबूची लागवड आहे, कमर्शियल तसेच पारंपरिक. तर नवीन प्रयोग आम्ही शेतकऱ्यांना काहीतरी बांबू कंद उपलब्ध होतात किंवा नाही होत, ज्या वेळेला होत नाहीत त्यावेळेला जर आपण ही रोपाची लागवड केली तर त्याला किती सक्सेस येऊ शकतो. आणि जी मानगा बांबूची जात आहे त्याचीच रोपं आम्ही यावेळेला इथे लावलेली आहेत. धन्यवाद.